आयुष्याची एक गंमत आहे. जेव्हा आपण यंग असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं काही कळतं. पण खरं सांगायचं तर आयुष्याची खरी समज 40शी नंतर येते. कारण तोपर्यंत आपण खूप काही पाहिलेलं असतं. काही स्वप्न खरी झालेली असतात, काही स्वप्ने तुटलेली असतात आणि काही अजूनही आपली वाट पाहत असतात. नमस्कार, मी स्मिता आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर इथे आपण आपल्या 30शी आणि 40शीच्या आयुष्याबाबतीत खूप मोकळेपणाने गप्पा मारतो. तुम्हालाही असे टॉपिक ऐकायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये मी अशी 7 शांत सत्य सांगितली होती आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कमेंटमध्ये सांगितलं की ती अगदी खरी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे 40शी नंतर समजलेली अजून 7 सत्य पार्ट 2. ही सत्य कदाचित कठोर असतील, पण ती समजली ना की आयुष्य खूप हलकं वाटायला लागतं. 40व्या वर्षाआधी आपल्याला असं वाटायचं की आयुष्य म्हणजे स्पर्धा, जास्त मिळवायचं, जास्त सिद्ध करायचं. पण 40शी नंतर हळूहळू ही सत्य समजायला लागतात. चला तर जाणून घेऊया ही सत्य. सत्य नंबर 1. लोक आपल्या बाबतीत इतका विचार करत नाही जितकं तुम्हाला वाटतं. यंग असताना आपल्याला एक मोठी भीती असते. लोक काय म्हणतील, आपण काय घातलंय, आपण कोणाशी बोलतोय, आपण काय करतोय, या प्रत्येक गोष्टीचा आपण विचार करत राहतो. कधी कधी आपण काही गोष्टी करायला घाबरतो फक्त ह्या विचाराने की लोक आपल्या बाबतीत काय विचार करतील. 40शी नंतर एक खूप मजेशीर सत्य समोर येतं. लोकांना आपल्या आयुष्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याची जास्त काळजी असते. प्रत्येक जण आपापल्या समस्यांमध्ये व्यस्त असतो. लोक आपल्या बाबतीत इतका विचारच करत नाही जितका आपण समजतो. आणि हे जेव्हा समजतं ना तेव्हा एक खूप मोठं स्वातंत्र्य मिळतं आणि आपण हळूहळू लोकांच्या मतांच्या भीतीतून मुक्त होतो. सत्य नंबर 2. आपली काही स्वप्न बदलणे म्हणजे अपयश नाही. आपण जेव्हा आपल्या आयुष्याच्या 20व्या किंवा 25व्या वर्षामध्ये असतो ना तेव्हा आपली खूप काही स्वप्ने असतात. मी हे करणार, मी इथे पोहोचणार, मी माझं आयुष्य असं जगणार. पण आयुष्य नेहमी आपल्या प्लॅनप्रमाणे चालत नसतं. कधी कधी परिस्थिती बदलते, कधी कधी प्रायोरिटीज बदलतात, कधी कधी आपण स्वतः बदलतो आणि मग कधी कधी आपल्याला आपली स्वप्न सोडावी लागतात. यामुळे लोकांना वाटतं की मी अपयशी ठरलोय का? तर नाही. आपली स्वप्न सोडणे म्हणजे अपयश नसतं, ते आपल्या आयुष्याच्या वास्तव्याशी जुळवून घेणं असतं. सत्य नंबर 3. तुमच्याकडे वेळ कमी आहे. 40शी नंतर पहिल्यांदा वेळेची खरी किंमत समजायला लागते. 20शी किंवा 30शी मध्ये असताना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे. पण 40शी मध्ये आपल्याला समजतं की माझी काही स्वप्न अजून पूर्ण करायची राहिलीत. काही लोकांना वेळ द्यायचा राहिलाय. मी माझ्या काही गोष्टी पुढे ढकलल्यात आणि तेव्हा जाणवतं की वेळ हा सर्वात मोठा दागिना आहे. आणि त्यानंतर आपण एक गोष्ट करतो, आपण निरर्थक गोष्टींवरती वेळ घालवणं थांबवतो. सत्य नंबर 4. परफेक्ट वेळ कधीच येत नाही. आपण आयुष्यभर सगळ्या गोष्टी पुढे ढकलल्या. अजून थोडे पैसे मिळाले की, अजून थोडा वेळ मिळाला की, अजून थोडी परिस्थिती चांगली झाली की. पण ह्या वयात आल्यानंतर कळतं की परफेक्ट वेळ कधीच येत नाही. जी ही गोष्ट सुरू करायची आहे ती आपल्याला आजच सुरू केली पाहिजे. सत्य नंबर 5. साधं आयुष्यच जास्त शांत असतं. यंग असताना आपल्याला सगळं मोठं हवं असतं, मोठी कार, मोठं नाव, मोठं घर. पण 40शी मध्ये आल्यानंतर कळतं की खरा आनंद या मोठ्या गोष्टींमध्ये नाहीये. तो आहे शांत सकाळमध्ये, कुटुंबासोबत घालवलेल्या छोट्या क्षणांमध्ये, समुद्रकिनारी बसून शांत लाटा बघण्यामध्ये, पावसाच्या रिमझिम सरी गॅलरीमध्ये बसून बघण्यामध्ये आणि अशाच साध्या क्षणांमध्ये. सत्य नंबर 6. स्वतःला माफ करणं खूप गरजेचं आहे. ह्या वयात आल्यानंतर लोक मागे वळून बघतात आणि त्यांना आठवतात काही चुकीचे निर्णय, काही चुकीची लोक, काही चुकीचे ठेवलेले विश्वास आणि मग ते स्वतःलाच दोष द्यायला लागतात. पण एक सत्य समजायला हवं, आपण त्यावेळी जेही निर्णय घेतले ते त्यावेळच्या समजुतीनुसार घेतले. त्यामुळे स्वतःला दोष देण्यापेक्षा स्वतःला माफ करणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण जेव्हा स्वतःला माफ करतो तेव्हा आपण खरंच पुढे जाऊ शकतो. सत्य नंबर 7.
सगळे लोक आयुष्यभर आपल्यासोबत राहणार नाहीत. 40 नंतर अजून एक कठोर सत्य समजतं. सगळे लोक आयुष्यभर आपल्यासोबत राहू शकणार नाहीत. काही मित्र लांब जातात, काही नाती बदलतात, काही लोक फक्त एका टप्प्यापुरते आपल्यासोबत असतात. सुरुवातीला हे सगळं खूप दुखावतं, पण नंतर कळतं की लोक बदलतात आणि हे नैसर्गिक आहे. आयुष्यात काही लोक फक्त आपल्याला काही शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यात येतात. तर ही होती अजून काही कठोर शांत सत्य जी आपल्याला ह्या वयात जाणवायला लागतात. जर तुम्हालाही ह्यापैकी कोणतेही सत्य सर्वात जास्त जाणवलं असेल तर कमेंटमध्ये मला जाणवतंय असं लिहून पाठवा. आणि जर तुम्हाला आयुष्याच्या संबंधित असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत आयुष्याचा प्रत्येक क्षण एन्जॉय करा. बाय.